तीन पुरे चरणी घालया जय देव जय देव जय मंगल ओम श्री मंगलमूर्ती दर्शन माझे माती जय देव जय देव मार्कंडेया जय देवा जय मार्कंडेया आरती ओ वाळू मुनी मृत्युंजया आरती ओ वाळू मुनी मृत्युंजया जय देवा जय मार्कंडेया जय देवा जय मार्कंडेया मृकुंड मरुद्वती पोटी जन्म आला जय मार्कंडेया पाश पडता शिवा पेंडे काला उठला पाश पडता शिवा पेंडे काला उठला ये महाराजा ये मा सगळी दारुया दुधला ये महाराजा ये मा सगळी दारुया दुधला जय देवा जय मार्कंडेया जय देवा जय मार्कंडेया प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिसला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिसला चिरंजीवी होशिया जगती त्रिकाला चिरंजीवी होशिया जगती त्रिकाला जय देवा जय मार्कंडेया जय देवा जय मार्कंडेया पांडवा धर्माचरण तुझी सांगितले पांडवा धर्माचरण तुझी सांगितले देवाच्या तुझी वणिले देवी मात्या तुझी वणिले जय देवा जय मार्कंडेया जय देवा जय मार्कंडेया भावना ऋषीने वस्त्र शिकविले भावना ऋषीने वस्त्र शिकविले पद्मशाली शृंगारम तुझे नमिले हे पद्मशाली शृंगारम तुझे नमिले जय देवा जय मार्कंडेया जय देवा जय मार्कंडेया बोला श्रीमेश्वर मार्कंडे भगवान की जय जय मार्कंडेया जय मार्कंडेया बोलो सियावर भगवान की जय जय श्री राम बोला श्री मार्कंडे भगवान की जय उमा महेश्वर मार्कंडे भगवान की जय जय श्री राम मार्कंडेय नमो मार्कंडेय नमः शिवाय नमो नमः शिवाय नमो नमः शिवाय मार्कंडेय नमो मार्कंडेय नमः शिवाय नमो नमः शिवाय नमो नमः शिवाय मार्कंडेय नमो मार्कंडेय नमः शिवाय नमो नमः शिवाय मार्कंडेय नमो मार्कंडेय नमः शिवाय नमो जय मार्कंडेय जय मार्कंडे जय श्रीराम आज आपल्या भागात न्यू सागर मित्र मंडळाच्या वतीने भव्य असा आरतीचं आयोजन केलेलं आहे। त्या आरतीत श्री मार्कंडेय जनजागृती संघाला आपण सन्मानपूर्वक
आरतीचा मान दिल्याबद्दल सर्वप्रथम न्यू सागर मित्रमंडळाच्या वतीने मंडळाला मी सर्व पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभार आहे. श्री मार्कंडेय जनजागृती संघाच्या वतीने जे श्री दीक्षा कार्यक्रम चालू आहे त्या दीक्षा कार्यक्रमामध्ये संपूर्णपणे 11 दिवस सर्व साधकांनी उपवास धरून समाज व्यसनमुक्त होईल असा संकल्प घेऊन श्री मार्कंडेय जनजागृती संघ काम करत आहे. याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण उत्सव साजरा केला, बरोबर आनंद वाटला. पण आपला समाज जोपर्यंत व्यसनमुक्त होत नाही तोपर्यंत आपला समाज सुखी राहू शकत नाही. त्यासाठी सर्व समाजबांधवांना विनंती आहे की येत्या वर्षी आपण श्री मार्कंडेय मामुनीची दीक्षा घेतली पाहिजे आणि व्यसनमुक्तीसाठी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण एक चळवळ सुरू ठेवला पाहिजे. आणि श्री मार्कंडेय मामुनी चरणी एकच प्रार्थना करतो की आम्हा समाजातील सर्व समाज बांधवांना व्यसनापासून दूर राहून आणि आपल्याच नामाचे स्मरण व्हावं ही श्री भगवान मार्कंडेय चरणी प्रार्थना करतो. आणि या सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून आभार, धन्यवाद. जय श्रीराम, जय मार्कंडेय. उमामेश्वर मार्कंडेय भगवान की जय. जय मार्कंडेया. जय मार्कंडेया. जय मार्कंडेया. जय मार्कंडेया. उमामेश्वर मार्कंडेय भगवान की जय. उमामेश्वर मार्कंडेय भगवान की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय मार्कंडेया. जय मार्कंडेया.
आरती सांग आरती. नाही ना म्हणते म्हणून पटकोचे. संकटी कामना मूर्ती जय 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 की जय. मंडळातर्फे मला मार्कंडेय ऋषींच्या जयंतीनिमित्त पूजेसाठी बोलवलं. मी मंडळाचे मनापासून आभार मानते. शुभाकांक्षा देते. उद्या गणेश जयंती आहे, परवा शिवजयंती पण आहे, त्याच्या पण शुभाकांक्षा देते. आणि तुमची आमदार या नात्याने, तुमची बहीण या नात्याने मी सदैव मंडळाच्या सोबत आहे. कधी काही लागल्यास नक्कीच हाताने माझ्याकडून आणि मी सदैव तुमच्या पाठीशी राहील. आणि अर्थात ऋषींच्या चरणी प्रार्थना करते की सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होतात. आणि खास करून माझ्या पूर्व भागातल्या आपल्या छेलेलू बिडी कामगारांचे आठवडा मजुरी लवकर सुरू होते आणि महागाई कमी होते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.
कोंडानगर येथील शिवसागर मित्रमंडळाच्या वतीने आज महर्षी चिरंजीवी भगवान मार्कंडेय महामुनी जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी मंडळाच्या वतीने मला आमंत्रण दिलं त्याबद्दल म्हणजे स्नेही दिगंबर बालाजी पाकायल अरविंद कोठा सागरे पलपल्ली व सर्व मंडळाच्या सदस्यांचा मी आभार व्यक्त करतो. तसेच सर्वांना मार्कंडेय जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो. आपल्याला माहिती आहे की मार्कंडेय महामुनींचं आख्यायिका हे जसं भगवान शंकरासोबत आहे तसेच आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामी नाही तुळजाभवानीची जी मूर्ती आहे त्या मुख्य मूर्तीवरती सुद्धा मार्कंडेय महास्वामी विराजमान आहेत. वणीची जी देवी आहे महाराष्ट्राच्या 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेली ती सुद्धा समोरील मार्कंडेय मार्कंडेय महाराजांकडून ऐकत आहे. म्हणजे हिंदू धर्मातील अनेक पुराणाशी हा संदर्भ जोडला जातो. संपूर्ण आयुष्यात मार्कंडेय महाराजांनी जो आचरण केलेला आहे तो खऱ्या अर्थाने सर्व बांधवांनी अंमलात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या परमेश्वरावरती भक्ती कशी असावी आणि त्यातनं त्यांनी त्यांच्या भक्तीतून साक्षात शंकराकडनं यमराज घ्यायला आल्यानंतर त्यांनी तो भक्तीतनं वर मिळवून चिरंजीवी प्राप्त केलं होतं. आणि सर्व युवकांची सुद्धा जबाबदारी आहे की फक्त जयंती उत्सव साजरा न करता जे काही आपले धार्मिक उत्सव परंपरा संस्कार आपल्याला आहेत ते पुढे नेण्याची सुद्धा आपल्या सगळ्यांची जबाबदारी असणार आहे. मी तुमच्या सर्वांचं कौतुक करतो की तुम्ही सर्वजण श्रमजीवी वर्गात न मोडता आणि अशातनं सुद्धा एकत्रित येऊन सर्व उत्सव परंपरा साजरा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. नेहमी आपण या ठिकाणी मला बोलवतात. मी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहतो. भविष्य काळात सुद्धा तुमच्या माध्यमातून असेच धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक कुठल्याही प्रकारचं उपक्रम असलं तर निश्चित तुम्ही मला काही गोष्टी लागत असेल तर सांगावा. मी तुमच्यातला एक सदस्य तुमचा भाऊ म्हणून तुमच्या सोबत राहील एवढं तुम्हाला गवे देऊन पुनश्च एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. आज मंडळाच्या वतीने जे महाप्रसादाचं आयोजन आपल्या भागातील सर्व ज्येष्ठ नागरिक असतील बालगोपाळांसाठी महिलांसाठी केलं आहे त्याबद्दल मी सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन. कंठी देमान फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे माना कामनामूर्ती जय देव रत्नाकरात गौरी कुमणा चंद्रमूर्ती कुमहेश्वरा जरिता मुक्ता शोभा तोळाना मूर्ती मोपुरी श्री गागरिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे माना कामनामूर्ती जय देव निर्वाणी रक्षावे सर्ववंदन जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माना कामना पूर्ती जय देव जय करता वार्ता विण्याची नववी पूर्वी प्रेम कृपादळाची सर्वांगी सुंदर शेंडुराची संधी माळ मुक्ता फळांची देव जय मंगलमूर्ती मंगलमूर्ती दर्शन मात्रे मनात कामना पूर्ती जय देव रत्नागंधा परात गौरी कुंडा चंदनाची कुंकुम केशरा
तेरे चरितामृत शोभतो गणा दर्शन मात्रे माना कामना पुटी देव रत्ना कचिता परा गौरी कुंभा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे दर्शन मुक्ता शोभा तो मरा ज्योती बोले चंदी गागरिया देव दर्शन मात्रे माना कामना पुटी जय मार्कंडेया. सालामाप्रमाणे यंदाच्या वर्षी गुरुसागर मित्रमंडळ यांच्या वतीने महाप्रसादचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील महाप्रसादचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तमाम भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा.